गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे आणि तुम्ही सकाळचं वातावरण बघू शकता. खूप छान असं वातावरण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी मध्यंतरी म्हणजे झाडं लावली होती. तर तेव्हा माझ्याकडे 2 कुंड्या होत्या. तर त्या 2 कुंड्यांमध्ये मी छान मस्त अशा एका कुंडीमध्ये मी पालकच्या बिया लावल्या होत्या आणि एका कुंडीमध्ये मी मेथीच्या बिया लावल्या होत्या. तर तुम्ही इथे कुंडीमध्ये तुम्ही बघू शकतात की इथे छान मस्त असे हे छोटे छोटे असे रोप आलेले आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे जे कबूतर आहेत ना खूप त्रास देतात. आता ही जी छोटी छोटी जी झाडं आलेत ना, लिटरली ते ना असं ते उपटून टाकतात किंवा ना त्याचं ते जे बूड आहे ना, ते म्हणजे जे खोड आहे ना तेच खाऊन टाकतात. तुम्ही बघू शकतात की लिटरली ना एवढी झाडांची वाट लावतात ना हे कबूतर. तर मी आता म्हणजे 2 दिवसाआड मी स्प्रे करते आणि अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत असते. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर आधी झाडांना पाणी टाकते आणि मग सगळी बाकीची कामं करते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सकाळची वेळ आहे आणि ना खूप दिवस झाले ना की म्हणजे ना जसं मी ग्रीन टी घेते, पण मला ना आज म्हणजे ना मला आज कॉफी प्यायची आहे. तर म्हणजे असं विचार करत होते की आज छान मस्त कॉफी वगैरे पिऊया. तर तसं मी ज्ञानेशला विचारलं तर ज्ञानेश बोलतो, "हो मम्मी, मी पण आज कॉफी पिईल वगैरे." सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे झाडांना खूप छान मस्त अशी फुलं आलेली आहेत आणि रोज म्हणजे हे जे झाडं आहेत तर रोज झाडांना छान मस्त असा बहर येतो. इथे छान मस्त असा जो पिंक गुलाब आहे त्या पिंक गुलाबाला छान मस्त एक असं फूल आलेलं आहे, प्लस 2 कळ्या आलेल्या आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता हा जो मोगरा आहे, या मोगऱ्याला पण एक छान मस्त असा एक मोगळा एक असं मोगरा आलेला आहे. तर इव्हन त्याच्या साईडला जी डबल टगर आहे, त्या डबल टगरीला पण खूप छान मस्त असा बहर आलेला आहे. इथं तुळस आहे, या तुळशीला छान मस्त अशी मंजुळं आलेली आहेत. आणि ही जी डबल टगर आहे ना तुम्ही बघू शकता, तर छान मस्त अशी फुलं आलेली आहेत. आता ही जी फुलं आहेत तर मी रोज झाडावरची ही जी डबल टगर आहे ना, या झाडावरची फुलं काढून मी गणपती बाप्पांना त्यांच्या चरणाजवळ ही फुलं नेहमी म्हणजे वाहते किंवा अर्पण करते. आणि म्हणजे बोलतात ना की आपल्या झाडावरती छान अशी फुलं आलेली आहेत आणि ही झाडावरची जी छान मस्त फुलं तोडून देवाजवळ वाहणे म्हणजे बोलतात ना दारापूर म्हणजे आपल्या अंगणामध्ये खूप छान झाडं आहेत. त्या झाडावरची फुलं तोडून आपण जेव्हा देवाचरणी वाहतो ना, म्हणजे ना ते एक वेगळंच समाधान असतं बरं का. खूप छान वाटतं. सकाळची वेळ आहे, पूजा वगैरे झालेली आहे. पण ना एक समाधान मिळतं की आपण जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना छान मस्त फुलं आलेली आहेत आणि ती फुलं आपण काढून देवाचरणी वाहतो. म्हणजे बोलतात ना की म्हणजे सुख, शांती, समाधान खूप छान वाटतं. तर पूजा वगैरे झालेली आहे. मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सकाळी उठल्यानंतर म्हणजे सगळं आपलं आवरल्यानंतर आपल्याला आधी म्हणजे आपण चहा नाश्ता करतोच वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे हा जो कढीपत्ता आहे तर ह्या कढीपत्त्याला आपण ना बऱ्यापैकी अशी म्हणजे पानं वगैरे आलेली आहेत आणि मी देवाचरणी जी रोज फुलं वाहते ना, तर एवढंच सांगेल ती जी फुलं आहे ना ते मी निर्माल्य म्हणून अजिबात म्हणजे अजिबात टाकून देत नाही. तर मी ती झाडांमध्ये खत म्हणून त्याचा वापर होतो. तर इथे माझ्याकडे दूध नाही आहे, मला कॉफी करायची आहे. तर मी काय केलेलं आहे, मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 3.5 चमचे दूध पावडर ॲड केलेली आहे. तर जेव्हाही ज्ञानेशला दूध प्यायचं असतं तेव्हा मी ज्ञानेसाठी वेळेवरती दूध तयार करते दूध पावडरपासून आणि तेव्हा त्याला दूध देते. पण आज आम्हा दोघांनाही कॉफी प्यायची आहे म्हणून मी आधी दूध पावडरपासून छान मस्त 2 कप दूध तयार करून घेतला आणि व्हिसलने छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे ना मी 1 चमचा भरून मी इथे कॉफी ॲड केलेली आहे. माझ्याकडून ना थोडी मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणजे अशी झाली की ना मी थोडी कॉफी जास्त ॲड केली. तर अगदी एक छोटा चमचा आपल्याला कॉफी ॲड करायची असते ना, तर ती कॉफी जास्त कडू होत असते. तर इथे मी त्यानुसार साखरसुद्धा ॲड केलेली आहे. मला ना कॉफी जास्त गोड अजिबात आवडत. मला आणि ज्ञानेशला आम्हाला दोघांनाही जास्त गोड कॉफी अजिबात आवडत नाही. म्हणजे मीडियम लाईट गोड एवढंच आवडतं. तर चला आता आपण मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी आलं, त्यानंतर जायफळ आणि आपले जे वेलची असते ना ते
वेलदोडे ॲड करायचे आहेत आणि खलबत्त्यात ॲड करायचे आहेत. तर मी आधी आलं टेचून घेतलं आहे, नंतर मी त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोडे ॲड केलेत. छान मस्त टेचून छान मस्त भरडा करायचा त्याचा. आणि हा जो भरडा आहे ना, हा कॉफीमध्ये टाकायचा आहे. तर इथे आपण मसाला कॉफी करतो. ही जी मसाला कॉफी आहे ना, एवढी एवढी छान लागते, नक्की ट्राय करा. एवढंच सांगते की कॉफी करताना थोडं कॉफी कमी ॲड करा. आता ही जी कॉफी खूप स्ट्रॉंग अशी कॉफी झालेली असेल तर ठीक आहे, ओके. पण मी त्यानंतर साखर पण थोडी जास्तच ॲड केली. तर छान मस्त उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता हा सगळा खाऊ आहे. तर मला हा खाऊ ह्या सगळ्या बरण्यांमध्ये भरायचा आहे. तर मी आता हे पटापट छान मस्त भरून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता जिमजाम जे आहे पॉप्स, तर ते आता वेगळं म्हणजे छान नवीन बिस्किट आहे. गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की म्हणजे ना खूप दिवस झाले की मी ना घरी असं काही नॉनव्हेज केलं नव्हतं. आणि ज्ञानेसाठी तर नाहीच नव्हतंच केलं. आणि ठरवलं होतं की आता जो रविवार गेला त्या रविवारी मी करेल असा विचार केला होता. पण तेव्हा आषाढ एकादशी होती आणि त्यामुळे मग मी काहीही नॉनव्हेजचा असं काही बेत नव्हता केला. तर आज मी छान मस्त असं ज्ञानेशसाठी, कारण ज्ञानेचं खूप दिवस असं चालू होतं, मम्मी तू अंडा करी का नाही करत. तर मी आज ज्ञानेसाठी अंडा करी करणार आहे. त्याला अंडा करी खूप आवडते. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि छान मस्त आपण अंड्यापासून छान मस्त अंडा करी करूया. त्यानंतर मस्त अंडा फ्राय करूया वगैरे. चला पटापट जाऊया आणि किचनमध्ये सुरुवात करूया. तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि आज ठरवलं चला आपण लवकरच जेवण वगैरे बनवून घेऊया, कारण मला ज्ञानेचा अभ्यासही घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी किचनमध्ये आलेली आहे. आणि हा जो डबा आहे तर या डब्यामध्ये मी म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्यामध्ये. म्हणजे मी कुकरमध्ये स्टीम राईस करून घेणार आहे. त्यासाठी तो कुकरचा डबा त्याच्यामध्ये मी स्टीम राईस करायला ठेवलेला आहे. हा दुसरा जो कुकरचा डबा आहे तर त्या कुकरच्या डब्यामध्ये मी 4 अंडी आणि 1 बटाटा ट्रान्सफर केलेला आहे आणि 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे,
झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त मी इथे मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एकाच कुकरमध्ये आपलं राईससुद्धा स्टीम राईस होईल आणि अंडीसुद्धा बॉईल होतील आणि कुकरमध्ये छान अशा पद्धतीने अंडी बॉईल होतात. तर इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, इथे मी एकच मिरची ॲड केलेली आहे. तुम्हाला जर हे जे अंडा करी आहे ती एकदम झणझणीत हवी असेल तर तुम्ही मिरच्यांचा अजून वापर करू शकतात, पण इथे मी एकच मिरची वापरलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त इथे आपण हे मस्त असं हे वाटण करून घ्यायचं आहे किंवा पेस्ट तयार करून घ्यायची आहेत. इथे तुम्ही बघू शकतात की आपलं कुकर थंड झालेलं आहे. मी अंडी काढून घेतलेली आहेत आणि ती अंडी छान मस्त सोलून घेतलेली आहेत. आता जो बटाटा आहे तो सुद्धा सोलून घेतलेला आहे. आता मी इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात, पण तुपामुळे ना अंडी आणि बटाटा छान मस्त असा फ्राय होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथले जो एक अंडा आहे तो मी उभा चिरून घेतलेला आहे, म्हणजे एका अंड्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. तर इथे तूप मेल्ट झालेला आहे. मंद गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी काश्मीरी मिरची पावडर आणि थोडं किंचित असं मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी अंडी आहेत, अंडी, उकडलेला बटाटा छान मस्त ॲड करायचा आहे आणि ॲड करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात मी एक जो बॉइल्ड एग होता तो सुद्धा मी म्हणजे एका अंड्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि हा जो अंडा आहे छान मस्त अगदी हलक्या हाताने छान मस्त दोन्ही साईडला छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि छान मस्त ना अशा पद्धतीने ना टॉस करायचं. तुम्ही जर फ्राय पॅनमध्ये ही अंडी जर फ्राय केली ना तर ते अशा पद्धतीने जर तुम्ही टॉस केली ना तर हे जे अंडी आहे ती सगळ्या बाजूने छान मस्त अशी फ्राय होतात. अगदी आपल्याला 1 ते 2 मिनटं हे सगळं फ्राय करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मी अंडा म्हणजे फ्राय केलेली जी अंडी आणि जे बटाटा आहे ते मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की दुसऱ्या प्लेटमध्ये मी एक जो म्हणजे ना एका अंड्याचे 2 भाग केलेले आहेत, तो जो अंडा मी एका वेगळा म्हणजे प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, कधी कधी ना आपल्या घरामध्ये भाजी नसते तर करायचं काय, भाकरी चपाती केलेली असते पण भाजीच नसते, ऐन टायमाला खूप उशीर झालेला असतो. अशा वेळेस ना तुम्ही अंडी म्हणजे बोलतात ना अंडा बॉईल करून त्याचे 2 भाग करून ते छान मस्त असं फ्राय पॅनमध्ये छान मस्त तुम्ही बोलतात ना की फ्राय करून तुम्ही चपाती किंवा भाकरीमध्ये रोल करून तुम्ही खाऊ शकतात. तुम्ही ते बघू शकतात की या फ्राय पॅनमध्ये छान मस्त असं म्हणजे थोडा मसाला बाकीचं त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण जी पेस्ट केली होती ती ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मग मी जे आपले बेसिक मसाले आहेत ते ॲड केलेले आहेत. हळद, गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करून झाकण ठेवून मी 5 मिनटं वाफ दिलेली आहे आणि 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपलं हे म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही तुम्हाला जसा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात. आता इथे मला जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, तर अशा पद्धतीने मी अगदी थोडंच पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे आपला रस्सासुद्धा तयार झालेला आहे. तर आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला अगदी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर छान मस्त या रश्श्याला एक उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आणून दिल्यानंतर आपण जे अंडा आणि जो बटाटा फ्राय केला होता तो यामध्ये आपल्याला सोडायचा आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं छान मस्त उकळी आणून द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने आपली अंडा करी ही तयार झालेली आहे आणि ही जी अंडा करी आहे ना अप्रतिम लागते, खूप छान लागते.
तर अशा पद्धतीने ही अंडा करी नक्की ट्राय करा. कारण ना आत्ता या धावपळीच्या जेवणामध्ये ना खरंच सांगते की ना सगळं प्रॉपर जर आपण करायला गेलो तर ते खूप उशीर लागतो. पण त्यावेळी जर तुम्ही अशा अगदी झटपट अशा पद्धतीने ही जर अंडा करी केली तर घरामध्ये सगळेजण चाटून पुसून खातील. ही जी अंडा करी आहे ना ती अमेझिंग लागते. पण अगदी झटपट अशा पद्धतीने ही अंडा करी तयार होते. तर ही जी अंडा करी आहे एका मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि याच्यावरती मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की जसा हा ना रस्सा हळूहळू थंड होईल ना तर तसा हा जो रस्सा ना अजूनच थोडा हलकासा जाड होणार आहे. आणि ही याच्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अंडा करी नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघितलं असेल आपण अगदी झटपट आणि सोप्या अशा पद्धतीने ही अंडा करी करून घेतली होती आणि छान मस्त आपली अंडा थाळी तयार झाली होती. आणि ज्ञानेशला अंडा करी खूप आवडली. हो खूप तिखट होती. मी खरं म्हणजे ना मसाले कमीच टाकले होते. आणि कसं आहे ना मी जो मसाला वापरला होता तर त्याच्यामध्ये ना जी काश्मीरी मिरची पावडर आहे ना ती तिखट नाही आहे. पण जो मसाला आहे तो आगरी शाही मसाला आहे ना तो कमी तिखट आहे आणि मी अगदी थोडासा वापरला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे तुला तिखट लागलं. तर ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे ज्या अंडा करी आहे ना ती तिखट नाही आहे. म्हणजे जसं आपल्याला हवी ना मी तशीच बनवलेली आहे. कमी तिखट जास्त तिखटही नाही, जास्त तिखटही नाही आणि कमी तिखटही नाही, असं मीडियम याच्यातच केलेली आहे. पण ना तो लहान आहे ना तर ती त्याच्यासाठी जास्त तिखट आहे. पण तो जेवताना ना पोट भरून जेवतो. इकडे असा तू इकडे असं आहे. तू मला सांग तू जेवताना किती टाईम जेवलास? 3 टाईम. किती? 3 टाईम. जेवताना तो त्याने 3 वेळा राईस मागून घेतला. मम्मी दे 3 वेळा त्याने राईस म्हणजे पोट भरून खाल्ले. आणि बघा आणि सांगतो खूप तिखट झालं होतं ना. तसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्ञानेशला अंडा करी खूप आवडली. तो मला खूप दिवसापासून सांगत होता की मम्मी करशील का वगैरे. तर मी केली वगैरे आणि फायनली त्याला खूप आवडली वगैरे. मग तू एवढं हसतोस का? काय एवढं हसतोस? लब्बाड ना, मुद्दाम बोललास ना तू लब्बाड. तर अंडा करी आहे ना ही जास्त तिखट झाली नव्हती. आणि खरं म्हणजे मी ज्ञानेच्या हिशोबानेच अंडा करी बनवली होती की त्याला जास्त तिखट नको. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही अंडा करी नक्की ट्राय करा. आणि ना अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने ही अंडा करी होते. तर सो गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. सर ज्ञानेश ये लवकर उतर, खाली उतर. चल बाय, से बाय बाय, गुड नाईट, से बाय. थँकिश. ओके लब्बाड, नॉटी बॉय. ज्ञानेश ना संध्याकाळच्या वेळेला त्यांची हीच मस्ती असते.